महाराष्ट्रातनं ज्या खासदारांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे त्यापैकी रक्षा खडसेंनी आज पदभार स्वीकारलेला आहे। रक्षा खडसेंकडे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। दरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह जनतेचे आभार मानलेले आहेत। क्रीडा विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून देशातील युवकांना काय संधी देता येईल यावर मी काम करेल असं रक्षा खडसे म्हणाले। एक चांगलं डिपार्टमेंट मला मिळालेलं आहे की यूथ अफेअर आणि स्पोर्ट्स, आणि मी स्वतःसुद्धा युवा आहे, तर मला पूर्णपणे विश्वास आहे की ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून देशातल्या युवकांना काय चांगली संधी मला मिळवून देता येईल आणि आपल्या देशातल्या युवकांना कसं पुढे घेऊन जाता येईल। स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुद्धा स्पोर्ट्सच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून काय सुधारणा करता येईल की जेणेकरून आपलं भारत देशाचं नावसुद्धा आपण अजून जास्त पुढे घेऊन जाऊ शकतो। कारण आदरणीय मोदी साहेबांचं जे विजन राहिलेलं आहे आपल्या देशातल्या युवकांच्या प्रती, तर माझाही त्याच्यात थोडाफार का होईना या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून वाटा असणं हे मला अपेक्षित आहे। रक्षा खडसेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। रक्षा यांनी खूप संघर्ष पाहिलेले आहेत, त्या संघर्षातून सक्षम झालेले आहेत, त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली याचा मला अभिमान आहे असं एकनाथ खडसे म्हणालेत। तर त्या उत्तम काम करतील याचाही मला विश्वास असल्याचं खडसे म्हणालेत। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। माझ्यासोबत नाथाभाऊ थेट त्यांच्याशी चर्चा करूया। नाथाभाऊ, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। आपण दिल्लीत आलेला आहे, रक्षाने आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, काय भावना आहे? दिल्लीमध्ये रक्षाताईंना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आणि प्रामुख्याने मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं याचा मला अभिमान आहे। एक आनंदाचा क्षण आज आहे की रक्षाताईंनी या ठिकाणी चार्ज घेतला आपल्या पदाचा, उत्तम काम करणे आणि मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे। आतापर्यंत त्यांनी केलेली मेहनत आणि कष्ट, कार्यकर्त्यांचे त्यासाठी झालेले परिश्रम, पक्षांनी दिलेला आशीर्वाद आणि सर्वांच्या शुभेच्छा याच्या बळावर इथपर्यंत आज खडसे परिवारातील एक व्यक्ती इथपर्यंत पोहोचल्या। शेवटी राजकीय जीवनामध्ये एकच ध्येय असतं राजकारणा माणसाला की केंद्रस्थानापर्यंत कसं पोहोचता येईल, खासदार होईल, मंत्री होईल। आणि मला वाटतं सर्वोच्च क्षण रक्षाताईच्या जीवनामधला आहे की ते आता या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळात तिला स्थान मिळालं आहे। एक मोठा संघर्ष आहे रक्षाताईचा, कारण की ज्या पद्धतीनं घडामोडी घडल्या त्यात आपणही त्या असं म्हणता येईल की तुम्हाला त्या सगळ्या संघर्ष तुम्हाला माहीत होता। रक्षाचं जीवनच संघर्षमय झालं। त्याच्या आयुष्यामध्ये तिने अनेक चढउतार पाहिलेले आहे, अनेक दुःख तिने पचवलेले आहे। त्याच्यामध्ये ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेमुळे त्याची कार्यक्षमता वाढलेली आहे आणि मला वाटतं त्याचा कॉन्फिडन्स मोठा आहे। त्या आत्मविश्वासाच्या बळावर ते अभ्यास करून अधिक मेहनत करून या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो। एक शेवटचा प्रश्न, ताई मंत्री झाल्या, आपण केव्हा भाजपाशी होता? वाढ बघा लवकरात लवकर। धन्यवाद। हे होते नाथाभाऊ खडसे आहेत। नवी दिल्लीहून व्हिडिओ उमेशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।